भक्तगण, काल आपण गणेश कथा ऐकली. त्यातील उर्वरित भाग आपण आता पुढे सादर करत आहोत. तरी तुम्ही मन लावून ऐकावे. ही कथा ऐकल्याने घरातील बाधा, विघ्न समूळ नाश पावतात. ही कथा ऐकल्याने येणाऱ्या संकटांचा नाश होतो. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी यांचा वास राहतो. घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं. म्हणून ही कथा तुम्ही अवश्य ऐकावी. ओम श्री गणेशाय नमः. भृगु ऋषी गणेश महात्म्य कथू लागले. राजा सोमकांत आपल्या पत्नीसह उत्सुकतेने ऐकू लागला. राजा व्यासमुनी भगवान नारायणाचे अंश होत. त्यांनी वेदाचे 4 प्रकार सांगितले आहेत. ऋग, युजस, साम, अथर्वण अशापैकी या वेदांची नामे आहेत. व्यासाने विचार केला की या वेदांचा अर्थबोध होणे फार अवघड आहे. ते साधारण लोकांना समजणे कठीण आहे. तेव्हा सरळ आणि सोपी पुराणे यांची रचना करावी. कथा महान तपस्वींची व देवादिकांची व त्यांनी केलेल्या सत्कार्याची महती लोकांनी सांगावीत. त्यातूनच कल्याणाची व आत्मउद्धाराचा तत्वे लोकांना पटवून सांगावीत. अशा विचाराशी प्रेरित होऊन पुराणे रचावयास प्रारंभ केला. पण त्यांना काहीच आकलन होईना, कारण त्यांनी कुठल्याही देवाला स्मरले नव्हते. केवळ गणेश नामसुद्धा त्यांनी कधी घेतले नव्हते. व्यास संभ्रमात पडले. आपण असे गोंधळून का जात आहोत याची मीमांसा त्यांना करता येईना. शेवटी ते ब्रह्मदेवाकडे गेले. व्यासांना पाहून ब्रह्मदेवाने त्यांचा आदर सत्कार केला. तातडीने येण्याचे कारण विचारले. व्यास सांगू लागले, कलंकी युगात जास्तीत जास्त लोकांना कल पाप करण्याकडे आहे. 4 कठीण वेदांचा बोध त्यांना सहज होणार नाही. मोक्ष प्राप्ती, सद्विचारांची तत्वे त्यांना समजावून सांगावीत म्हणून पुराणे रचण्याचा विचार केला. पण अडथळा कशामुळे येत आहे हे कळेनासे झाले आहे. असे का होत आहे यावर कृपया उपाय सुचवावा. ब्रह्मदेवाने क्षणभर विचार केला व व्यासास म्हटले, कुठलेही काम करायचे झाले तर ते अविचाराने, अहमपणाने किंवा घाई केल्याने होत नाही. समंजसपणे करावे, चित्त लावून करावे. श्री गजाननाचे नामस्मरण न करता तू अहंकाराने रचना करावयास सिद्ध झालास. अरे मतिमंदा, ज्याने या विश्वाची निर्मिती केली त्याच्याशिवाय सद्गती मिळत नाही. सर्वस्वी तोच समर्थशील आहे. हेच काय, पण शंकर, विष्णू, इंद्र, इतर सर्व देव आणि मी सुद्धा त्याच्या आज्ञेचे पालन करतो. तोच सर्वांचा विघ्नहर्ता आहे. व्यासा, त्याचे स्मरण केल्याने तू सफल होशील. श्री गजाननाचे स्मरण करूनच कोणतेही कार्य करावे, त्यात निश्चितच यश लाभते. तोच खरा परब्रह्म आहे. त्याला तू शरण जा. तोच तुझ्या सर्व आशा पूर्ण करील. नाहीतर तू अनेक वेळा प्रयत्न केलास तरी तू सफळ होणार नाहीस. व्यास ब्रह्मदेवास म्हणाले, मी बुद्धी भ्रष्ट झालो आहे. बुद्धीला मोहाने ग्रासले आहे. श्री गणेश म्हणजे कोण? त्याचे साकार रूप कसे आहे? त्याच्या ज्ञानाचे दर्शन मला कसे होईल? तो कोणाकोणाला पावन झाला? त्याचे अवतार किती? त्याच्या पराक्रमाची महती काय? तेवढे मला सांगावे. ब्रह्मदेव व्यासास सांगू लागले, गणेश मंत्र अपरंपार आहेत. ज्या मंत्रांमुळे क्षणिक सिद्धी प्राप्त होते. अशाच मंत्रांबद्दल मी तुला सांगणार आहे. एकूण महामंत्र 7 कोटी आहेत. त्यांचे रहस्य श्री शंकराला व काही मला माहीत आहे. इतर मंत्रापेक्षा 6 अक्षरी मंत्राचा जप केल्याने सिद्धी त्वरित प्राप्त होते.
गणेशाची उपासना करणारे संकटांतून मुक्त होतात. कोणतेही कार्य करण्याचे त्यांच्या अंगी चैतन्य येते. जे गणेशाची आराधना करीत नाहीत अशा दुर्जनांचा संबंध ठेवू नये. गणेशाची भक्ती करणाऱ्यांच्या सहवासाने आलेली विघ्ने दूर होतात. मी तुला एक अक्षरी मंत्र कसा उच्चारावा ते सांगतो. आधी स्नान करून धृतवस्त्र परिधान करून दर्भासनावर अथवा निर्मळ आसनावर बसावे व प्राणायाम करावा. अंतर्मातृका व बहिर्मातृका आचरावेत. गणेशाच्या स्वरूपाचे मनन करून अग्रपूजा करावी. श्री गणेश प्रसन्न होईतो ध्यानस्थ असावे. गणेशाच्या पूजेत अडचण येणार नाही अशी जागा शोधावी. एकाग्रता असावी. नास्तिक, व्यभिचारी, दुष्ट, अप्रामाणिक लोकांस गणेशाचा मंत्राचा उपदेश करू नये. तसे घडून आल्यास 10 पिढ्या नरकवास भोगतील. ज्याची भक्ती गणेशावर एकनिष्ठ आहे, ज्याचे विचार चांगले आहेत, अशांनाच या मंत्रांचा उपदेश करावा. जो नित्य नियमाने व सद्भावाने गणेश पूजा करील त्याला संतान, धन, संपदा व ज्ञान प्राप्त होईल. सुखाला उणीव पडणार नाही व मोक्षपद लाभेल. एवढे सांगून ओम हा एकाक्षरी मंत्र व्यासांना दिला. व्यासांना अतिशय हर्ष झाला. त्यांची मनोभावना जागी झाली. व्यासाने त्वया मंत्राची माहिती विचारली. ओम या मंत्राने गणेश प्रथम प्रसन्न कुणाला झाले ते विचारले. त्या क्षणी ब्रह्मदेव म्हणाले, व्यासा, ज्या गणेशाची सर्व देवदेवता विधियुक्त पूजा करतात तो गणेश ओम या मंत्राने कुणाला प्रसन्न झाला ते ध्यान देऊन ऐक. ज्यावेळी प्रळय होण्याचा समय येतो त्यावेळी हवेत पर्वत उडू लागतात. 12 सूर्य तप्त होऊन अतिशय तळपतात. सर्वत्र पाणी आटते. वसुंधरा आगीने जळून नष्ट होते. पुनरुपी मेघ उग्र रूप धारण करून कोसळतात. सर्व जग जलमय करून सोडतात. सतत वर्षाव मेघ करीत राहतात. पंचमहाभूते शोभित होऊन सृष्टी नाश पावते. अशा समयी विघ्नविनाशक ओमकार गणपती आपले रूप धारण करून तटस्थ जागेवर असतो. तोपर्यंत चोहीकडे काळोखाचे साम्राज्य पसरलेले असते. मग मात्र ओमकार रूप मायेपासून अलिप्त होऊन पुन्हा सृष्टी निर्माण करतो. तोच हा जगन्नियंता ओमकार श्री गणेश होय. त्याच्यापासूनच त्रिगुणात्मक म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, शंकर आणि सृष्टीची निर्मिती होते. असाच एकदा महाभयंकर प्रळय झाला व त्यानंतर सृष्टी निर्माण झाली. ब्रह्मासारखे अनेक देव निर्माण झाले, पण त्यांना स्वतःची ओळख पटेना. आपण कोणापासून उत्पन्न झालो आहोत, आपले कर्म कोणते याचा शोध घेण्यासाठी 21 स्वर्ग सप्त पाताळे शोधली, परंतु त्यांना उद्धारकर्ता सापडला नाही. ब्रह्मादिक देवांनी अनेक वर्षे तप केले, पण ते निष्फळ ठरले. ते पुन्हा शोध करू लागले, तरीही त्यांना उद्धारकर्ता मिळाला नाही. ते पुन्हा तपाला बसले. कालांतराने आकाश त्यांना शुभ्र व तेजस्वी दिसू लागले. आकाशांतील प्रखर तेजाने त्यांचे डोळे दिपले. त्या तेजाचे खरे स्वरूप व प्रारंभ कसा झाला तेच कळले नाही. त्यांनी नाना प्रकारे प्रयत्न करून पाहिला, पण त्यांना तिळमात्र यश आले नाही. शेवटी विघ्नहर्त्या गजाननाला त्यांची करुणा आली. त्यांनी आपल्या दिव्य रूपाचा साक्षात्कार घडविला. त्यांच्या तांबूस वर्ण चरणनखाने कमळांना खजील केली. मनोरम तेजोमय अंगकांती संध्यासमयीच्या रवीहूनही लोभस व मोहक दिसत होती. स्वर्णजडित कमरेच्या साखळीच्या विभूषणाने सोन्याने जडलेले मेरू पर्वतही उणे पडले होते. तो चतुर्भुज होता. धनुष्य, परशु, शंख व खडग अशी आयुधे त्याच्या 4 हातात
शोभून दिसत होती. त्याची नासिका हत्तीच्या सोंडेप्रमाणे होती. त्याचे मुखकमल तेजपुंज होते. त्याचा एक दात फारच मोठा होता. ऐरावत आणि दिव्य पुरुषाला लाजवेल अशी त्याची सोंड होती. त्याच्या मस्तकावर तेजमान मुकुट झळकत होता. तनूवरील वस्त्रालंकार तारकांना भूषवित होता. त्याचे विशालकाय दिव्य रूप पाहून देवांनी त्याची नाना प्रकारे प्रशंसा केली. देवांनी केलेली प्रशंसा ऐकून श्री गणेश देवांना उद्देशून म्हणाला, तुम्ही ज्यांच्या दर्शनासाठी श्रम घेतले तोच मी. आज तुम्हावर प्रसन्न झालो आहे, तेव्हा इच्छित वर मागा. माझी स्तोत्रे सकाळ संध्याकाळ जो कोणी गाईल तो पातकमुक्त होईल. त्याचा वैभव व संततीचा लाभ होईल व मोक्षही लाभेल. देव आनंदित झाले व म्हणाले, हे देवादिदेवा, तुम्ही आज आमच्यावर प्रसन्न झाला आहात, तेव्हा तुमचा विसर आम्हाला पडू नये. आम्ही काय करावे तेच सुचत नाही. आम्ही कोणते कार्य करावयाचे त्याबद्दल आम्हाला आज्ञा द्या. गजानन उतरला, तथास्तु, तुमची भक्ती माझ्या ठाई आढळ राहील. प्रत्येकाच्या गुणग्राह्यतेप्रमाणे मी तुम्हाला शक्ती आणि ज्ञानाचे वरदान देतो. गजाननाने वेद, शास्त्रे आणि पुराणाचे महत्त्व पटवून दिले. कर्तव्य पालनाचे सामर्थ्यही दिले. देवादिदेवा, सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा तुम्ही दिलीत खरी, पण सृष्टी निर्माण करावी कशी हेच मला समजत नाही. मला ते समजावून द्यावे अशी प्रार्थना करतो. ब्रह्मदेव म्हणाले. गजानन उतरला, ब्रह्मदेवा, जे सृष्टी तू उत्पन्न करणार आहेस तिला ब्रह्मांड म्हणतील. असे कितीतरी ब्रह्मांडे माझ्या देहात वास्तव्य करून आहेत. तुला ती दाखवितो, म्हणजे सृष्टीची उत्पत्ती कशी होते याचे ज्ञान होईल. तुला मी माझ्या श्वासमार्गे माझ्या देहात समाविष्ट करतो. असे बोलून गजाननाने ब्रह्मदेवाला आपल्या शरीरात सामावून घेतले. ब्रह्मदेव गजाननाच्या शरीरात प्रविष्ट झाल्यानंतर त्याला उंबराच्या फळाप्रमाणे अनेक ब्रह्मांडे दृष्टीस पडली. योगशक्तीच्या सामर्थ्यावर तिथेही गजाननाने ब्रह्मदेवाला दर्शन दिले व त्यातील एक ब्रह्मांड फोडण्यास प्रवृत्त केले. त्यात त्याला संपूर्ण सृष्टी दिसली. त्यात त्याला दुसरे ब्रह्मा, विष्णू, शंकर दिसले. चंद्र, सूर्य, रुद्र, इंद्र, यक्ष, राक्षस, आदित्य, मनुष्य, किन्नर, गंधर्व, ऋषी, प्राणी, पक्षी, कृमी, कीटक, समुद्र, नद्या, पर्वत, भूमी, वनस्पती व उद्भिज, जारज, स्वदेज आणि अंडज असे 4 प्रकारचे प्राणी दृष्टीस पडले. 7 पाताळे व 21 स्वर्गही दिसले. तो अघटित चमत्कार पाहून ब्रह्मदेवाने त्यातील द्वितीय अंडे फोडून पाहिले. तो काय चमत्कार! त्याला दुसरी एक सृष्टी दिसली. असे अनेकदा केले, मग मात्र ब्रह्मदेव थक्कच झाला. असे आश्चर्यकारक दृश्य पाहून आपण सृष्टींची रचनाच पाहत राहावे की गजाननाचे स्तवन करून बाहेर यावे, यातील ब्रह्मदेवाला काहीच कळेना. तेव्हा तो गजाननाला प्रार्थना करून म्हणाला, हे विघ्नहरेशा, वाळूचे कण आणि नक्षत्रांची गणना जशी करता येत नाही तशीच तुझ्या आधारे निर्माण होत असलेल्या ब्रह्मांडाचे मोजमाप करता येणार नाही. तेव्हा तुझ्या ज्ञानापुढे सारेच फिके आहे. मी तर मतिगोंगत झालो आहे. मी कोणता मार्ग अवलंबावा हे तुम्हीच ठरवावे. मी तुम्हाला शरण आलो आहे. त्या क्षणी गजाननाने ब्रह्मदेवाला आपल्या शरीरातून मुक्त केले. नंतर विष्णू आणि शंकरासही कर्ममार्गाने शरीरात नेऊन ब्रह्मांडाचे दर्शन दिले. त्यांनी विश्वरूपांचे सूक्ष्म निरीक्षण केले व तिथे आनंदाने झोपी गेले. गजाननाने आपल्या सर्वज्ञ बनविले आहे असे ब्रह्मदेवाला वाटले, कारण साक्षात ब्रह्मांडे ही पहिली तेव्हा सृष्टीची रचना आपल्याला सहज करता येईल असा त्याला गर्व झाला. त्याने सृष्टी रचण्यास सुरुवात केली, पण त्याच्यावर संकटे येऊ लागली. विघ्नाचा
मूर्तिमंत सापळा त्याला भेडसावू लागला. त्याला विघ्नरूप विचित्र प्राणी दिसू लागली. कुणाची अकराल विकराल तोंड, कुणाला 3 डोळे, कुणाला 7 हात, कुणाला 10-12 दात, तर कुणाला हातपायच नाहीत. असा सर्व प्रकार पाहून ब्रह्मदेव भीतीने घाबरून गेला. ते सर्व प्राणी किंचाळू लागली, त्याला मारू लागली, मिशा ओढू लागले, शेंडी खेचू लागली, त्याला नाना प्रकारे त्रास देऊ लागले. ब्रह्मदेवाचा गर्व क्षणातच दूर झाला. त्याला झालेल्या यातनांमुळे भोवळ आली आणि जेव्हा तो भानावर आला तेव्हा तीच विघ्ने पुन्हा त्याला छळू लागली, त्याच्या भोवती थैमान घालू लागली. त्याला फार उशिरा गजाननाचे स्मरण झाले. तो मनोमन त्यांना शरण गेला. हे दयानिधे, मी अज्ञान आहे, तूच मला सृष्टी रचण्याचे अवलोकन करून दिलेस. ही संकटे मला फार त्रास देतात, तूच यातून माझी मुक्तता कर. अशा प्रकारे विनंती करू लागला. त्याच वेळी आकाशवाणी झाली, तू तपस्या कर. आणि काय चमत्कार, ती आकाशवाणी ऐकताच सर्व संकटे दूर झाली. चोहूकडे प्रशांत वातावरण बनले. ब्रह्मदेव मनाशी पुटपुटला, देवा, मी तपस्या करायची खरी, पण मला मार्गदर्शन कोण करणार? मला तप करण्यासाठी यथायोग्य जागा कुठे मिळेल? मी चिंतातूर होऊन पाण्यात बसला असता पुन्हा आकाशवाणी त्याच्या कानावर पडली, ब्रह्मा, समोरच्या वटवृक्षाकडे पहा. त्यावेळी ब्रह्मदेव शिव गौरीसूत गजाननाचे स्मरण करू लागला. त्याला चिंतेने ग्रासले होते. त्याला स्वप्न पडल्यासारखे एक अद्भुत दृश्य दिसू लागले. त्याला काय दिसले असेल? त्याला दिसले ते भले मोठे वडाचे झाड. सर्व जग जलमय होऊन सृष्टी विनाश पावली होती. राहिले ते फक्त झाड. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटले. त्या वडाच्या एका वरणावर त्याला छोटेसे बालक दिसले. त्याला 4 हात, डोक्यावर स्वर्ण मुकुट, गळ्यात रत्नजडित माळ, भाळावर चंद्रकोर, शरीर मात्र होते मनुष्याचे. त्याला ऐरावतासारखी सोंड होती. त्याचा एक दात मोठा होता. सोंडाद्वारे तो पाणी शोषून घेत होता व आपल्या सर्वांगावर शिंपडत होता. हा प्रकार पाहून ब्रह्मदेव हसला. ब्रह्मदेवाचे हास्य ऐकून बालरूप गणपती वटवृक्षाच्या पर्णावरून उतरला व ब्रह्मदेवाजवळ येऊन म्हणाला, तू सर्वात लहान आहेस, पण तुला मोठेपणाचा अहंकार झाला आणि म्हणूनच तुझ्यावर विघ्ने आली आणि त्यामुळे सृष्टीची रचना करण्याचे कार्य तुझ्या हातून घडू शकले नाही. यासाठी तपस्या कशी करावी, कोणत्या स्थळी करावी, मंत्र कोणता उच्चारावा, या चिंतेत तू पडला आहेस. त्याकरिता मी तुला एकाक्षर मंत्रोच्चार सांगतो. त्या मंत्राचा तू ध्यानपूर्वक दशलक्ष जप कर, म्हणजे मी साक्षात तुला प्रसन्न होऊन सद्बोधाचे सामर्थ्य अर्पण करीन. ते अद्भुत स्वप्न भंग पावले. ब्रह्मदेवाला जाग आली. विश्वनिर्मात्या गजाननांचे प्रत्यक्षात दर्शन कधी होईल या आशेने तो आतुर झाला. तदनंतर त्याने दशलक्ष वेळा गणेश मंत्राचा विधीपूर्वक जप केला. त्याच्या तपधारणेमुळे त्याच्या मुखातून तपमान ज्वाला निघू लागल्या. ब्रह्मदेवाचे तप पूर्ण झाले आणि गजानन त्याच्यावर प्रसन्न झाला. गजाननाने उग्र तेजाने ब्रह्मदेवाला दर्शन दिले, पण त्याला सोसले नसल्यामुळे दोन्ही डोळे मिटून घेतले. गजाननाने कृपाळूपणे त्याचे भय नष्ट करून साधारण रूप दाखविले व गजानन ब्रह्मदेवाचे सांत्वन करीत म्हणाला, ब्रह्मदेवा, तुझ्या स्वप्नात येऊन मी तुला एकाक्षर मंत्र दिला. तू असा भयभीत होऊ नको, तुझी सर्व इच्छा पूर्ण होईल. ब्रह्मदेवाने मनोभावे 4 मस्तके नम्र करून गजाननाला वंदन केले व तो म्हणाला, तुमच्या दर्शनाने आज मी कृतार्थ झालो. मला आपल्या चरणी ठाव द्यावा, येणारा अडथळा दूर करावा. ज्या ज्या वेळी तुमचे ध्यान करीन त्या त्यावेळी मला दर्शन द्यावे व सृष्टी रचनेचे ज्ञान द्यावे. गजानन म्हणाला, तथास्तु. माझ्या आशीर्वादाने तुझ्या आशा आकांक्षा सफल होतील, विघ्न सरील. तू निसंशय होऊन सृष्टीची उत्पत्ती कर. ब्रह्मदेवाला गजाननाच्या कृपाप्रसादे सृष्टी रचण्याची सिद्धी प्राप्त झाली.
त्याबरोबर त्याने गजाननाची स्तुती केली व भक्तांच्या कल्याणार्थ वरदान मागितले. त्याच वेळी रिद्धी आणि सिद्धी अशा 2 कन्या निर्माण झाल्या. त्या दोन्ही कन्या गजाननाला अर्पण केल्या. गजाननाने त्यांचा स्वीकार केला. मग गजानन अंतर्धान पावला. ब्रह्मदेवाचे गर्वहरण झाले होते. तो विनम्र बनला होता आणि त्यामुळेच सृष्टीची रचना करावयास पात्र ठरला होता. हीच कथा ब्रह्मदेव व्यासांना कथित होते. व्यासांनाही असाच गर्व झाला होता. गजाननाचे ध्यान न करताच पुराणे रचण्यास सुरुवात केली, पण त्यांना काहीच साध्य झाले नाही. व्यास ब्रह्मदेवाला विनयाने शरण गेला व गणेशाची अगाध लीला श्रवण करून त्याचे चरणी लीन झाला. भृगु सांगितलेला गणेश महिमा सोमकांत राजाला अतिशय आवडला. राजाने विचारले, ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती कशा प्रकारे केली? भृगु पुढे सांगू लागले. पुढील कथा आपण उद्याच्या भागात ऐकूया. ओम श्री गणेशाय नमो नमः.